बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटलांमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झालाय। बीड जिल्ह्यात काही झालं तरी माझ्याच नावावर पावती फाटते असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय आणि याला जरांगेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात एक रिपोर्ट। बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे विरुद्ध मनोज जरांगे पाटलांमध्ये पुन्हा शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली आहे। परळीतल्या एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी मी अस्वस्थ आहे असं बोलून दाखवलं। बीड जिल्ह्यात कोणतीही घटना घडली तरी त्याची पावती माझ्याच नावावर फाडली जाते असं मुंडे म्हणाले। मुंडेंच्या या वक्तव्यावर जरांगेंनीही पलटवार केलाय। माझ्यासारख्याला तर मी काल माझ्या जीवनात एवढा कधीच अस्वस्थ झालो नव्हतो, तेवढा अस्वस्थ की या बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली, कुठलाही खडा पडला की माझं पावती माझ्या नावावर आहेच। बरं झालंय कुठं, कुणाचं झालंय, त्यो कोणत्या जातीचा, त्यो कोणत्या जातीचा, घेणं नाही देणं नाही, वाजवा धन्याला। ठीक आहे, त्या गोष्टीला आपल्याला परिणाम होत नाही, ते संघर्षाचे जीवन मी जगलंय। उपद्रवी विकृत वागतो, माणसात माणूस ठेवला नाही, गोरगरिबांचे खून करून टाकायचे आणि त्यांचे गुन्हे पण दाखल नाही होऊ द्यायचे। अशा माणसाला तुम्ही मंत्रिपद देणार का? तो नाव कोण घेतय बळच? तू अस्वस्थ वय नाही तर तू काही वय, तू नाव घ्यायचं काय पडलंय कोणाला तिकडच पड ना, कुठं ती वयाशी काही गुतलंच नाही कोणाचं। वागणुकीत तो ह्या बदल कर, तो वागणुकीत बदल। ज्या मराठ्याने तुम्हाला मोठं केलं ना, तेच मराठी तुम्ही मारायला लागलात। ह्याच मराठ्याने तुम्हाला मतदान केलंय। भाजप कसं काय मंत्रिपद देत आहे? फडणवीस साहेब ते मनानेच बातम्या करता येईल, हेच कोण त्याला देत आहे? अजितदादाचं पक्ष कायला वाटोळ करून घेण्याचं? त्यांचं दुसरे ओबीसीचे नाहीत काय? अजितदादांनी त्याला काढलं, मूर्खासारखे कामं करतो, गोरगरीब जनता मारून टाकतो, दहशत माजवतो, गुंडगिरी करतो, त्याला अजितदादांनी काढून टाकला। अजितदादाचे आता पक्ष सुनेत्राताई असतील किंवा त्यांचे दोन्ही मुलं असतील, कसं घेतील? मग तुमच्या विरोधात मराठी जाणार। जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंवरही निशाणा साधलाय। जालन्यातल्या भाजपा आमदारांनाच पंकजा मुंडे निधी देत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। इकडं सत्ता आमची आहे, इथं जालना जिल्ह्यात सगळेच भाजपचे आणि शिवसेनेचे आमदार आहेत आणि आम्ही सगळे सत्तेत येत, आम्हाला निधी दिला जात नाही। ही सत्ताधाऱ्याच्या आमदाराची खतखत आहे जालना जिल्ह्यातल्या। आमचाच पालकमंत्री असून आम्हालाच देत नाही, त्यांच्या पाहुण्या रावळ्याला जास्त प्रकारचा निधी वाटला जातो किंवा त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिला जातो। म्हणजे आमची या पक्षात आणि सत्तेत लायकी काय? सत्ता आमची आणि आम्हाला निधी सगळे सोयरे पाहुणे रावळे त्यांच्याकडे दिले। म्हणजे हे परळी पॅटर्न इकडे चालवायला लागलेत का काय? ते मला नाही वाटत, कारण ते एक गोष्ट त्यांच्यात आहे पालकमंत्र्यात की ते अहंकारी, पण असं खुनशी फिनशी नाहीये, म्हणून वाटतं की केलं नसेल। पण खऱ्या चर्चा आहे